स्वामी समर्थ मठामध्ये ब्रह्मांड नायक आज 26 मार्च 2026 आज या ठिकाणी या मठाचा स्वामींच्या मठाचा पहिला वर्धापन दिन होत आहे। तरी या वर्धापनानिमित्त आम्हा दोन्ही बुवांना चंद्रकांत देसाई आणि राजू मेस्त्री बुवा तुळशीदास मेस्त्री यांना दोन्ही बुवांना आमंत्रित केलेले आहे। कशासाठी? हळदीचा वाजूसाठी नाही, भजनासाठी। बुवा हळदीचा वाजूसाठी नाही, भजनासाठी बोलवलेला। तुझा करते बरोबर, काळजी करू नको। पण आधी म्हटलं भजन करू काय ना, म्हणून म्हटलं आता आधी प्रस्तावनाचा आधी तुझो पहिलो अभिमान स्वाभिमान काढून टाकूचो। बघा त्यांच्या ह्या आपल्या पेटीवर सिंधुदुर्ग प्रासादिक भजन मंडळ। आता ही पेटी, हा मृदुंग आणि हे टाळ हे आपल्याला कोणी दिले आहेत? संतांनी दिले आहेत। संतांनी दिले आहेत म्हणून आपल्याला ही खुर्ची मिळाली आहे। तेव्हा त्या पेटीवर संतांचं नाव होया, नाहीतर त्या देवांचं नाव होया। लक्षात दिला? संतांचं जर नाव नसत किंवा देवांचं नाव नसत ना, तर सिंधुदुर्ग प्रासादिक भजन मंडळ कसला? तुझा काहीतरी देवाचं काहीतरी नाव लिही ना त्याच्यावर। मी म्हणत होते बुवा चांगलो काहीतरी चांगला ऐकाक मिळाल, पण समजला आधी भजन करतो आम्ही, नंतर तुझा काय तर बघता। तर या निमित्त आम्हाला दोन्ही बुवांना आमंत्रित केले आहे। दोन्ही वाजवणारे चांगले पकवाज वाजक नार्वेकर आणि ते कोण आहेत ते साडम फर्स्ट क्लास तबला वाजवतात। तबल्याची जाण आहे, तालाची जाण आहे। पण बुवा तुमची अजिबात सगळी कच्ची आ, वरचो मधलो शापत रिकामो आ। मी बोलणार नव्हते, पण बोलताना माणसाने प्रत्येक माणसाला बोलताना शब्द प्रयोग करताना साध्या शब्दात करायचा। लक्षात आलं ना? तर या मठासाठी ज्या ज्या लोकांनी मूर्ती दिलेली आहे त्यांचेही आभार मानतो। तसेच या मठासाठी स्वामी समर्थांच्या मठासाठी ज्यांनी ज्यांनी आपले श्रम दिले, आर्थिक मदत केली आहे, त्यांचेही आभार मानतोय। तरी या भजनासाठी ज्यांनी आम्हाला प्रवृत्त केलंय ते संतोष गुराम यांनी आम्हाला ह्या आमंत्रित भजनासाठी केलंय, तरी त्यांचेही आभार मानतोय। तसेच प्रेरणाताई सत्यवान पांचाळ मुंबई यांच्याकडनं आम्हाला हे प्रेरणाताई आमंत्रण मिळाल्याबद्दल मी त्यांचे या जाहीर आभार मानतोय। तसेच माझी कुलदेवता भवानी देवी आणि माझी ग्रामदेवता काळभैरव याला नतमस्तक होऊन मी माझ्या भजनाला सुरुवात करते। तरी या भजनासाठी माझे भजन, या चंद्रकांत बुवांचे भजन ऐकण्यासाठी जे जे लोक कलाकार या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचेही आभार मानतोय। तरी या भजनासाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं त्यांचेही आभार मानून मी माझ्याला भजनाला सुरुवात करतोय। गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपतींना मानाचा मुद्रा करून, धर्मवीर संभाजींना मानाचा मुद्रा करून मी माझ्या भजनाला सुरुवात करते आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे गुरुवर्य परशुराम पांचाळ यांनाही मी मानाचा मुद्रा करतोय। तसेच काशीराम बुवा परब यांनाही मानाचा मुद्रा करतोय। त्यांचे गुरु चंद्रकांत कदम ज्यांनी हिंदळे गावातून भजनाला सुरुवात केली ते चंद्रकांत बुवा कदम काय त्यांनाही मानाचा मुद्रा करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हॅलो. अमोल गुराम यांच्यासाठी जोरदार टाळ्यामध्ये ध्वनी संकलन आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा बघूया. हॅलो. मला वाटलं बुवा तुमच्याकडनं भरपूर काहीतरी मला ऐकता येईल, कारण मुंबईचे बुवा आहात तुम्ही, काय भरपूर चांगला ऐकता येईल. पण बघितला होता सो चिल्ली चुबे खाके बिल्ली हज चली, काय आहे तुका का हळदीचा बोला गाव बोलवलेला होता. भुका नाही घेऊ, हा भुका नाही घेऊ, काय आहे तुका हळदीचा घेऊ बोलवलेला होता की काय? हा आमका सुद्धा म्हटलं येतात बुवा. कापे काजीची बोंडा, कापे काजीची बोंडा, कशिया बुवाची तोंडा. मग ते सामने तो म्हणतलो कापे काजीचे पेट देटके, कापे काजीचे देटके, या बुवारीले पेटके. माका तोंड उघडूक लावलंस तू फुकटचा. नमो गणपतये, नमो प्रथमपतये, नमस्तेस्तु लंबोदराय, विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरा नमस्कार माझा कुंडली वरदा
आधी नोटिशन म्हणणार, तराणो म्हणणार, रूपाचो भंग म्हणणार आणि त्याच्यानंतर गजर. अशी शिस्ता भजनाची. तुम्ही बाकीचे होवियो बिवियो काय म्हणायचो नसतं. संतांचा वाङ्मय जरा बुवा वाचा आणि त्याच्यानंतर मग ह्या असा काहीतरी गावंढळ बोलत चला. राग श्याम कल्याण आहे बुवा, नोटिशन आहे समेपासना. हिशोब घालीत राहतोय अंधारात राहा. आणि सांगून ठेवतो बुवा, कोणत्याही भजनाच्या बुवांबरोबर भजन करताना आपलं एकदा गाणं चालू झालं, तुझं असू दे नाही तर अन्य कोणाचं असू दे, बाकीचा काहीतरी आहे कोलसवीत राहायचा नाही. नाट्यगीता नको, भावगीता नको नि बाकीचे अभंग नको. एकदा भजन चालू झाला की शेवटपर्यंत त्याचो कवी होईपर्यंत तू म्हणजे कोण भाषा नाही, संतांनी वाङ्मय करून ठेवलेला. असा मधी मधी काहीतरी गोलसवीत राहायचा नाही. आजच सांगून ठेवते तुका, नाहीतर माझ्यापेक्षा पुष्कळ विद्वान लोक बसलेले आहेत. माझं जर तुका खोटा वाटत असत ना तर या रसिकात चांगले चांगले विद्वान बसलेले आहेत. एकदा संतांचो अभंग चालू झालो की बाकीची गाणी म्हणायची नाही, नाहीतर त्याचो अर्थ बदललो जाता. सानी द पम पद पम पद पम पग मरे, सानी द पम पद पम पग मरे, नी नी द पम पद पम पग मरे, प मगरे मगरे गरे
माझं नाईलाज म्हणून सांगायची वेळ येईल. सब मार्दनाशी येऊ काही कानपटात बसतात तशी लक्ष दिला ना, कशी कानपटात बसता बघलं ना, तशी सम येऊ काही. Right.
जगताप यांच्याकडनं तेजस मेस्त्री यांना पकवाज वादक यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, आभार मानतोय. आम्हाला यायला बुवा उशीर झाला हे आम्ही मान्य करतो. याचं कारण काय, आम्ही ज्यावेळी बाहेर पडलो त्यावेळी पाऊस भरपूर लागला आणि टेम्पो आमचा उघडा होता. जरा खुशी परतल्यासारख्या वाटता ना बदनात. या बदनात त्यात कोणाची तुलना करायची नाही. भजन आहे, भजन म्हटल्याच्या नंतर रंगत जाऊ काय, बरोबर आहे ना? हा नाही तो आपलं मगासपासून आपला चराट लावले काय करूचा. हा गेले लोक, पूर्वी लोक होते लंगोटी लावून येत होते. आता ती लंगोटी लावून जर इले ते पोरा ठेवती का हो चिकोटी घेऊन, लय पुरा पुढे गेलेली आहे. सांगताय थांब तू. संतांच्या अभंगात आपण कोणतंही अभंग किंवा कोणताही गाणा त्या अभंगात म्हणायचा नाही, नाहीतर त्या अभंगाचा अर्थ बदललं जात ना, होय की नाही हो? त्यांका बरोबर आहे ना? माझा चुकला तर चुकला म्हणून सांगा. वया तुमचा चुकलेला 100 पैकी 100 मार्क तुमका. आपण कोण नाही हो, आपल्यापेक्षा संत होऊन गेले. स्वामी समर्थ कशा केले, या धर्माचं आचरण बिघडत चालला म्हणून स्वामी समर्थांनी अवतार घेतलेला. हे असे जर भक्त मिळाले ना या चंद्रकांता सारखे काय, तर ते वाटोळाच करतले. ठेवीत नाही कोणाक. माझ्या तोंडाक लागा नको, मी तुका पहिल्यांदाच सांगले. राजग्या तुळश्या ह्या कशाक भजना केलेलं आहे, होय? हळदीचं गाव केलं काय? चंद्रकांत गदमांचं म्हणणं आहे, नाच नाच म्हणा लाजू नको जना, निसंग होऊन नाच. हरिनाम अंगात आल्यावानी अंगात, निसंग होऊन नाच, असं चंद्रकांत गदमांनी सांगलेलं आहे. राजू परुळेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक केलंय. पांचाळभुवांची आठवण यायला पाहिजे असं. ठीक आहे. आता ह्या कधी नोटिशन ऐकलेलं नाही होतं ना, युट्यूब वर नाही ना, नाही ना? हा असा भजन वया. आता भजन म्हणताना कसं परमेश्वर आपल्या समोर हजर राहायला पाहिजे. निदान बाकीचा नको, पण ते हे जमलेले आहेत ते तरी त्यांना तरी आठवण येऊ काही ना, होय बाबा काहीतरी हाही चांगला चालला. बाबा गातानी बाबलो ऐकता असला होता का मध्ये. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, ध्यान सुंदर ते सुंदर ते ध्यान, ध्यान तुम दो यार है सजना. निस्ती झलक, बाकीचा नाही माहिती. ध्यान ध्यान ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, ध्यान सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी.
सुशीला यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, आभार मानतो. संतोष गुराम हे उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. तसेच ते ड्रायव्हर सुद्धा चांगले उत्तम आहेत. अनेक त्यांच्याकडे कला आहेत. माणसाचं कसं असतं बघा, परमेश्वर 3 वेळा त्याला चान्स देतो सुधारण्याचा, बिघडण्याचा नाही. कधी परमेश्वर वाईट करत नाही कोणाचं. सुधारण्याचा 3 वेळा चान्स देतो. मग त्या 3 वेळात जर आपण सुधारलो नाही ना, नाही तर मग अधोगती ही ठरलेली आहे. काय तसाच प्रकार ह्या संतोष गुरामच्या बाबतीत झालेला आहे. म्हणून हे मठाधिपती झाले. मी गजरात आता त्यांचा उल्लेख केलेला आहे. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे जास्त चराट लावलेला नाही त्याच्यात, एवढा मात्र लक्षात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ स्वामी समर्थ गुरुला भला चराचरा गुरुला भला चराचरा गुरुला भला चराचरा श्रीपाद वल्लभ स्वामी
तो कधी घरात गावातो नाही, पण घरात जर असलो काय तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल. कोण इलो काय हा काय कोण इला जो आपलो मोबाईल वर ताळी काय ता, पण ते का पाणी बिणी देणार किंवा काय इतरेत्व करणं शिष्टाचार करणं ह्याच्याकडे काय नाही, कारण ह्याच्या शब्दावरून समजतात. देसाई म्हटल्याच्या नंतर वर्ग कुठचो कुलकर्णी वर्गातलं ना हा, आणि शब्द प्रयोग काय बुवा हा. ह्याच्याकडे कधी मोबाईल घराकडे गेला तर बायको सांगतो काय गो बुवा इले तिंका चाय ठेव, तर बुवा बायकोच्या हातात सुद्धा तो मोबाईल. ती काय करता मोबाईल चाळीतच असता. असा करता करता जो सांगता गो चाय केलंस की नाही, चाय केलं चाय नाही तर तिना चाय मीठ टाकले. मीठ टाकल्यावर माझं बरोबर लक्ष होतो तो काय करता. तो मी काय केलंय ठीक आहे ना, मीठ टाकल्याबरोबर ना बुवाक सांगलं आधी तू म्हटलं तू चाय माझ्याकडे चाय आणून दिल्या, बुवाच्या हातात ते दिलंय. बुवाच्या हातात दिल्याबरोबर त्यांना हो मी खारट केलंस की काय, साखर टाकूच्या आधी मीठ टाकूच्या आधी साखर टाकलंस की काय, काय तुझा म्हणता डोक्या फिरलाय की काय, असा ह्या मोबाईलने डोक्या फिरवलेला. आमच्याकडे होतोय एक ऐकला एका जाऊयान मोठो मोबाईल आणून दिले, अँड्रॉइड ना, अँड्रॉइड मोबाईल आणून दिल्याबरोबर त्यांना काय करूचा वरा ते का त्याच्यातला काय समजा नाही ऐकला. आणि रेसलला तो भजनाक आहे, मात्र भजनाक रोज आहे सोडी नाही. पण दोन आमच्यातले असे पोरगे होते ना, त्यांनी काय केल्याने त्याचा ते का तो मोबाईल चालूक शिकवले व त्यांना नेमके ते का युट्यूब वर जे नको ते चाळे करणारे जे व्हिडिओ असतात ना तो चालवूक लागलो. हे तो भजणार काय लक्ष नाही. एक दिवशी मी माझ्या पुतण्याक विचार हे असा काय करता तो नाही असा काय तर करी माका काय समजा नाही हो. असा करता करता ना मी माझ्या पुतण्याक विचारले हे असा काय करता तो, हो ते म्हणता ते आतमधले म्हणता ह्याचे व्हिडिओ बघता. अशी परिस्थिती आहे. दारात दिल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची परंपरा, आपल्या दारात दिल्याच्या नंतर या बसा पाणी घ्या, बरोबर ना हा. ह्या काय नाही जेव्हा आपलं चाळीतच त्यांना ती खारट चाय खाल्या म्हणून अशी परिस्थिती झाली आहे. मोबाईल हँडसेट आले हाती, मोबाईल हँडसेट आले हाती, मोबाईल हँडसेट आले हाती, मोबाईल हँडसेट आले हाती. नाती कोती सारे विसरती, नाती कोती सारे विसरती, नाती कोती सारे विसरती, नाती कोती सारे विसरती. भक्ती रसाची नाही गणती, भक्ती रसाची नाही गणती, भक्ती रसाची नाही गणती, भक्ती रसाची नाही गणती. स्वामी समर्थ आले भुवरी, स्वामी समर्थ आले भुवरी, धर्म दक्षिणा करा दिगंबरा दिगंबरा सिंधुदुर्ग जिल्हा मालवण कट्टा, सिंधुदुर्ग जिल्हा मालवण कट्टा, सिंधुदुर्ग जिल्हा मालवण कट्टा, सिंधुदुर्ग
ज्यांनी योगदान दिलेलं आहे, आर्थिक म्हणा, मूर्तीच्या रूपान म्हणा, त्यांचे आधी टाळ्या वाजवा आणून ते स्वागत करायला पाहिजे. वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. आता संतोष गुरामांवर बघा, ऐका. प्रपंचाचे कोडे फसले, प्रपंचाचे कोडे फसले, प्रपंचाचे कोडे फसले, प्रपंचाचे कोडे फसले. संसार लागे देशोधडी, संसार लागे देशोधडी, संसार लागे देशोधडी, संसार लागे देशोधडी. हरी संतोष गुलाम 12 वर्षे जप स्वामींचे, 12 वर्षे जप स्वामींचे, 12 वर्षे जप स्वामींचे, 12 वर्षे जप स्वामींचे. हरी संतोष गुलाम गलापती, हरी संतोष गुलाम गलापती, संतोष गुलाम गलापती, हरी संतोष गुलाम. गीता बहिणी साथ देती, सौगीता बहिणी साथ देती, गीता बहिणी साथ देती, गीता बहिणी साथ देती. ही साधी गोष्ट नाही. मठ उभं करणं, स्वामींची प्रतिष्ठापना करणं, मूर्ती आणणं, ही साधी गोष्ट नाही. त्यांच्या पूर्वजांनी जर पूर्वसुकृताप्रमाणे जर काहीतरी पुण्यही केलेली असतात तरच ह्या गोष्टी घडतात, नाही तर घडत नाही. एकदा संतोष गुरामांसाठी टाळ्या वाजून स्वागत करा त्यांचं. आणि एवढं असताना सुद्धा जरा बाईक लावीत, एवढं असताना एखाद्या पुरुषाच्या मागे बाई स्त्री खंबीरपणे उभी राहायला पाहिजे. मग ती वाईट असू दे नाही तर चांगलं असू दे, मग ती जोपर्यंत तोपर्यंत काय घाबरण्याचं कारण नाही. लक्षात आलं ना बुवा. गीता बहिणी साथ देती, गीताईच्या रूपामध्ये, अहो गीताईच्या रूपामध्ये, आता यांची कीर्ती कशी झाली बघा. निवृत्तीनंद सोपान मुक्ताई, निवृत्तीनंद सोपान मुक्ता, सोपान मुक्ताई, निवृत्तीनंद सोपान मुक्ताई. ऐशी कीर्ती स्मरा, दिगंबरा, दिगंबरा, दिवान वल्लभ दिगंबरा, 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 दिवान वल्लभ दिगंबरा. संतोष गुराम मठाधिपती, संतोष गुराम मठाधिपती, संतोष गुराम मठाधिपती, संतोष गुराम मठाधिपती. ते स्वामींची सेवा करती, ते स्वामींची सेवा करती, ते स्वामींची सेवा करती, ते स्वामींची सेवा करती. वा, आतापर्यंत तुम्ही YouTube वर भरपूर काहीतरी म्हटलेला आणि भरपूर काय लिहून तुम्हीच वाचलेला, पण एखादा गाणं रचताना त्याच्या मागचा यमक जुळला पाहिजे तर त्या गाणं म्हटलेला बरोबर. नाही तर एखादा तोंड एकीकडे तर ह्याचा तोंड तिसरीकडे असला होता का. मग वाङ्मय आहे ना, आपण लिहित आहोत गजर, त्या परमेश्वरावर आपण गजर करत आहोत, मग त्याचा वाङ्मय हो काय, यमक जुळा काय. समाजला ब्राह्मण असतो, देसाई म्हटल्याच्या नंतर उच्च दर्जा आहे ना. आमचा असा बोलाक लावू नये, आम्ही जातीचे सुद्धा राहू, लक्षात ठेव. शिल्लक ठेवून काय बोलात जाऊ नये. संतोष गुराम मठाधिपती, संतोष गुराम मठाधिपती, संतोष गुराम मठाधिपती, संतोष गुराम मठाधिपती. ते स्वामींची सेवा करती,
त्यांच्या पूर्वजांनी जर परमेश्वराची भक्तीच केली नसती ना तर या संतोष गुरुमांका कोण ओळखणार होता? कोण ओळखणार होता काय सांगा? म्हणजेच काय याचा अर्थ असा की जर त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या पूर्वजांनी जी भक्ती केली होती त्याचा फलित त्यांना मिळालेला, म्हणून त्यांनी ह्या एवढा मठाचा स्वामी समर्थांच्या मठाचा उद्घाटन किंवा मूर्ती बसवणं ही त्यांनी बसवलेली आहे. आता लोकांनी त्यांना साथ दिली त्याचा त्यांचेही आभार मानू नये. तप तप साधन पूजन करुणी, तप तप साधन पूजन करुणी, तप तप साधन पूजन करुणी, तप तप साधन ज्ञान मठाची निर्मिती झाली, ज्ञान मठाची निर्मिती झाली, ज्ञान मठाची निर्मिती झाली, ज्ञान मठाची निर्मिती झाली. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, तुळशीदासाने रामायण दिलंय ना असं बुवा सांगतो, मी नाही सांगतो. वाल्या कोळ्यात वाल्मिकी रामायण लिहिला का सुद्धा राम जन्माच्या अगोदर, तो जन्माच्या अगोदर नाही, राम जन्माच्या. आणि म्हणून वाल्या कोळ्याचा वाल्या कोळी हा ब्रह्महत्यारी होता, ही सगळ्यांका गोष्ट माहिती आहे. हा पण नारदाने येऊन त्यांना उपदेश केलाय की बाबा तू ह्या काय त्या वाईट करू नको, काय त्याच्यापासून तुका धोको हा पुढे पुढे वर तुका घेतले नाही. ऐकला तेव्हा त्यांनी काय केल्याने उपदेश दिला, राम राम म्हण. राम राम म्हणता म्हणता त्याने वाल्मिकी झाला. तशीच परिस्थिती या गुराम बुवांची आहे. काही का असना श्रद्धा अंतरात चांगली पाहिजे. अंतरात जर तुमचा भाव चांगला असेल ना तर सगळं चांगलं होतं. बुवांका पहिली बारी करूसाठी 1 तास घालवले. 1 तास कशासाठी? पब्लिक इला नाही म्हणता. पब्लिक म्हणता कोण इला नाही, भजन कसं करणार, कोणतरी जमा व्हायला नको. अरे आपण कोणाच्या भजना केला? स्वामींच्या भजना केला. तुझं भजन ऐकल्याच्या नंतर लोक आजूबाजूचे सगळे जवळ होतले आणि जवळ येतले आणि भजन ऐकतले. तू भजनाक पब्लिक येणार, त्याच्यानंतर लोक भजनाक सुरुवात केल्या, त्याच्यात पावणे 2 तास काय. काशीराम परब बुवानी काय एवढी भजना केल्याने, बुवा राग मानू नका, काशीराम परबांनी एवढी भजना केल्याने पण तुझ्यासारखी नाही केलेली. ते का काहीतरी शिस्त होती. एकदा भजन चालू झाला काशीराम बुवांचा तर प्रश्नच नाही, थांबणार नाही. काय मानतो बांधील तो माणूस. त्यांच्या काशीराम परबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन दे. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे हो. आमचे गुरु परशुराम पांचाळ आहे म्हणून आम्ही परशुराम पांचाळांका आम्ही परशुराम पांचाळ होऊ शकत नाही ना. हा काहीतरी उणीव असतली ना, तसाच म्हणून आपण त्याचा उपद्रव करता कामा नये.